यायचं स्टेजवर यायचं. राजन पाटील आत्मा वाघमारे आपल्याला बोलावत आहेत. या मापगाव संघाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सूचना आहे की आपण कृपया मागे बसायचं. आपण बाउंड्री लाईनला टच बसलेला आहात. मागे बसा, पॅन्डलमध्ये बसा. मागे जा, अजून मागे जा. कृपया करून विनंती आहे मित्रांनो, बाउंड्री लाईन आहे. धन्यवाद. वळूया मैदानाकडे. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. सर्व्हरच्या भूमिकेत नांदेपाडा संघाकडून आपण पाहतोय स्ट्राईक होती दिनार 9 सेकंडवर मनीष. तर गोलंदाजीसाठी पहिली षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज नितेश. पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू टप्पा पडल्यावर अतिरिक्त उशी घेणारा आपण पाहतोय नितेशकडे चांगली उंची आहे आणि खेळपट्टीकडून त्याला साह्य देखील मिळते. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उशी मिळते. फलंदाज आडव्या बॅटने फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॅटचा चेंडूचा काही संपर्क येत नाहीये. चेंडू विसरतोय यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळेस नितेशच्या चेंडू लागला फटका. टायमिंग प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू जाते वन बॉल. मात्र चेंडूचा टप्पा तितकासा योग्य नाही आणि मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते मंजित यांचं स्वागत आहे मंडळातर्फे. यावेळेस दिनारचा फटका मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवेत. अनुभवी खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी ज्याने चांगली कामगिरी केली असा प्रकाश बरं पाहतोय. फलंदाजीसाठी येतोय. प्रकाशकडे ही क्षमता आहे चौफेर फटकेबाजी करण्याची आणि मोठे फटके लगवण्यात नेहमीच यशस्वी होणारा फलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. फलंदाजी क्रमांकामध्ये नक्कीच बदल पाहायला मिळतोय नांदेपाडा संघाच्या. नितेशला आपण पाहतोय. आपल्या षटकातील 4 चेंडू झालेत आणि रोहित 2 चेंडू कशा प्रकारे करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नितेशचा पुढचा चेंडू प्रकाशसाठी. इथे लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू पायावरती आदळला होता. क्लोज कॉल म्हणता येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 21 धावांनी प्रकाशने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या झाली 11 धावा. यावेळेस चांगला चेंडू आडव्या बॅटने फटका लागण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पहिल्या षटकाच्या दरम्यान पाहिली. पावटेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या झाली नांदेपाडा संघाची 1 गडी बाद 11 धावा. 11 रन्सवर स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 1 षटका अखेरीस 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
आज 14 नोव्हेंबर वर्ल्ड चिल्ड्रन डे, जागतिक बालदिन म्हणून हा दिवस ओळखला जातो. त्याचबरोबर आज 14 नोव्हेंबर क्रिकेटमधील एका यशस्वी यष्टिरक्षकाचा बर्थडे, म्हणजेच डावखुऱ्याचा ॲडम क्रेग गिलक्रिस्ट याचा बर्थडे, ज्याने 17 षटकं ठोकली टेस्ट क्रिकेटमध्ये आणि 16 षटकं त्यांनी ठोकली, ते म्हणजेच वन डे क्रिकेटमध्ये. त्यानंतर त्याचा रेकॉर्ड कुमार संगकारा या यष्टिरक्षकाने नक्कीच ब्रेक केला. होऊया मैदानाकडे. यावेळेस क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं होत आहे. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला असता तर मात्र मनीष थोडासा अडचणीत आला असता. मात्र चांगली रन बिटवीन विकेट, चांगलं कॉलिंग आपण पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगला ताळमेळ आहे. एक धाव मिळते इथे. आपण पाहतोय शॉट फाईन लीगला जो क्षेत्ररक्षक आहे त्याचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने त्यांनी चेंडू फील्ड केला, कारण त्याच्या हातून चेंडू निसटला असता तर 2-3 किंवा बाद झालेली आपण पाहतोय. सुरुवात चांगली झालेली आहे, धावा येत आहेत, मात्र त्याबरोबर गोलंदाजी करण्यास संघाचंही कौतुक करावं लागेल. ते देखील विकेट प्राप्त करत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली. शॉट थर्ड मॅन, त्यानंतर पॉइंट कव्हर, त्यानंतर मिड ऑन, शॉट मिड विकेट आणि शॉट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यावेळेस बॅकफुट लॉन्चरला खेळून काढले. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. फेक अचूक नव्हती. जर फेक यष्ट्यांच्या जवळ असती तर मात्र नवीन फलंदाज अडचणीत येऊ शकला असता. मात्र सुदैव म्हणावं लागेल नवीन फलंदाज न्यू बॅटर रितेश. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 2 गडी बाद 24 धावाची धावसंख्या. धावफलक आपण पाहतोय 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12-24 धावा. धावगतीचा रनरेटचा विचार केला प्रति षटकामागे 12च्या सरसेन धावा येतात. चांगली धावगती म्हणायला लागेल. याच पद्धतीने धावा आल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. त्यासाठी रितेश, मनीष आणि येणारे फलंदाज चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आणि यांची नांदेड संघाकडे आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे त्यांचा फलंदाजी क्रम चांगला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्यांना देखील सोफीर फटकेबाजी करण्याची संधी आहे आणि त्यांना सवय देखील आहे. कारण आपण पाहिलं बाजूलाच मैदान आहे.
आपल्या डावीकडे पण पाहिलं तर नांदेईपाडा संघाचं मैदान आहे आणि ते देखील कूल ग्राउंड आहे, म्हणजेच 360 डिग्रीचं मैदान आहे. त्यामुळे त्यांना सरावादरम्यान त्यांना सवय आहे चौफेर फटकेबाजी करण्याची. त्यामुळे चांगला सामना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन खेळाडूंचा जोश, तेवढ्याच त्याचबरोबर अक्षय, नितेश यांचा अनुभव यांनी परिपूर्ण असा संघ गावदेवी मापगाव संघ देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, समान ताकदीचे संघ आहेत आणि या दोन्ही संघामध्ये ही लढत पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. नांदेपाड संघाचे सपोर्टर्स इथे आलेले आहेत, त्याचबरोबर गावदेवी मापगाव संघाचे काही पाठीराखी इथे आलेले आहेत. त्याच दरम्यान नितेश इथे पहिल्या चेंडूवरती मोठा हादर बसू शकतो, स्वतः नितेश चेंडूच्या खाली आणि इथे पहिल्या चेंडूवरती नितेश सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज फलंदाज अजून येणं बाकी आहे. मात्र फलंदाजांनी खेळपट्टी उभं राहणं, त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट करणं, चांगले फटके लगावणे हे आवश्यक, तरच आपण एक चांगली धावसंख्या रचू शकाल. तर गोलंदाजी क्रमाचं मी नक्कीच कौतुक करेन. कर्णधार अक्षयचा जो निर्णय होता नितेशला दुसरं षटक सोपवण्याचा, तो निर्णय त्याचा योग्य म्हणावा लागेल. कारण आलेल्या पहिल्या चेंडूवरती त्याने आक्रमक अशा रितेशला बाद केलंय. पाहूया सागर पाटील कशा प्रकारे सुरुवात करतोय. आणि मी नेहमीच म्हणतो, ज्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला यश प्राप्त होतं त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची धार वाढते. या षटकात पाहिजे पॉवरप्लेचं रिस्ट्रिक्शन ओपन झालेलं आहे. कशा प्रकारचा खेळ केला जातोय. यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा येतो वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव इथे मिळते. धावसंख्येत एका धावची भर पडते. धावसंख्या होते 25 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच दरम्यान इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होईल याची नोंद घ्या. पुढील सामना साई आवास विरुद्ध NSC खानाव. पुढील सामने जसे असतील त्यांची माहिती नक्कीच आपल्याला देईन. त्या दरम्यान नितेशचा पुढचा चेंडू, यावेळेस सागरचा फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषेपार 6 धावांसाठी. आणि गावदेवी गोंधळपाडा आपण दोन्ही संघांना देखील तयार राहायचंय. कारण जे संघ उपस्थित होतील त्याप्रमाणे आपण सामने खेळणार आहोत, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आणि कालच्या सारखा आपला सामना एक उरणार नाही. कारण आपण पाहिले एक सामना राहिला होता. चला, जैनमान थोडपाडा अ आणि गावदेवी गोंधळपाडा दोन्ही संघांनी आपण देखील तयार राहायचंय. नितेशा पुढचा चेंडू, इथे सागरचा फटका, चेंडू चांगला आणि त्याच्यावरती एलिव्हेशन देखील प्राप्त होतंय. चेंडू जातो मिड विकेट सीमा रेषेपार, बॅक टू बॅक सिक्सेस, षटकार. आक्रमकता इथे दाखवली जाते. सागर पाटीलकडे क्षमता आहे. मी आधीच म्हटलं, नांदेपाडा संघाकडे ही बराच मोठा फलंदाजी क्रम आहे. फकीरपाड्याचे
व्हॉलेंटियर जरा एकत्र बसू नका. गौरव, आर्यन जरा वेगवेगळ्या बसा इकडे. नाही एकत्र आहेत ते. लागोपाठ 3 षटकार. सागर, विकेट मिळाल्यानंतर हे षटक कंजूस षटक असेल. मात्र या षटकात तर पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत जास्त धावा आल्या, कारण सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आलेले आपण पाहतोय. आणि सन्मान्य गणेश भोर आणि सन्मान्य राकेश वाघमारे यांच्याकडून या 3 षटकारांसाठी सागरला 200 मध्ये पारितोषिक आले. आणि त्या दरम्यान सोने पे सुहागा वाईट +4 एकूण आता 48 धावा दाखवू लागल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये जेवढ्या धावा आल्या त्या धावा या एकाच षटकात आल्यात आणि अजून या षटकातील एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. या अंतिम चेंडूवर काय घडणार? एखादा चांगला स्ट्रोक येणार की नितेश कमबॅक करून दाखवणार? इथे झेल होऊ शकतो. स्वतः अक्षय चेंडूच्या खाली यष्टीरक्षक, कोणती चूक होत नाहीये आणि धोकादायक अशा वाटणाऱ्या सागरला इथे बाद केलं जात आहे. 1 विकेट डाऊन. डीजे केतन पेडवी, माफ करा चुकीची दुरुस्ती, केतन पेडवी फलंदाजीसाठी येतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. सागर पाटील या फलंदाज 3 षटकांसाठी सन्मान्य अमर पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. सागर आपल्यासाठी एकूण 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आपण सामना संपल्यानंतर पारितोषिक कलेक्ट करायचे. सलग 3 चेंडू 3 षटकार लागले होते. गणेश साहेब थोडा वेळ घेतो. तर आताच उपस्थित झालेल्या आमच्या आगरसुरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मान्य सौ जागृती मिलिंद पेडवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आमच्या मंडळातर्फे शब्दसन्मानाने प्रथमतः स्वागत करतो आणि आप्पा वाघमारे यांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा सन्मान करावा. विशाल फोटो आणि आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आमच्या गावचे सहकार्य करणारे पोलीस निरीक्षक जयेंद्र भोर यांचं सुद्धा स्वागत मी आप्पा वाघमारे यांना विनंती करतो. यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद जयेंद्र भोर.
असं सहकार्य करत राहा. आणि डॉक्टर वाघमारे यांचं सुद्धा स्वागत आप्पा वाघमारे यांना विनंती करतो, त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. गणेश भाऊ यांनी स्वागत करायचं आहे. डॉक्टर राकेश वाघमारे आमच्या फकीरवाडा गावचे डॉक्टर राकेश वाघमारे यांचं सुद्धा स्वागत. ते दरवर्षी जसा वेळ मिळेल तसं ते त्यांची उपस्थिती असते, आवर्जून उपस्थित असते आणि त्यांचं सहकार्य सुद्धा आम्हाला लाभतो. धन्यवाद डॉक्टर आणि धन्यवाद गणेश भाऊ. पुढील समालोचक कदम साहेब. धन्यवाद. मैदानात काय घडले तर फुलटॉस चेंडू होता ज्याला मी बड्डे गिफ्ट संबोधतो. मात्र त्या चेंडूवरती फलंदाच्या बॅट आणि चेंडूचा काही संपर्क येत नाहीये. चेंडू थेट जाऊन पायावरती आढळतो आणि एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीच्या स्वरूपात फलंदाज केतन पेडवी इथे बाद झालाय. बाद होणार केतनकडे पाहिलात तर 5व्या क्रमांकाचा फलंदाज निम्मा संघ गाडत झालाय. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत आगरसेलच्या माजी सरपंचा सौ जागृती पेडवी मॅडम यांच्याकडून आमच्या मंडळाला रुपये 10,000ची मदत झालेली आहे. धन्यवाद मॅडम. होळी मैदानाकडे सुरुवात नक्कीच चांगली म्हणता येणार नाही कारण चौकार लागला होता. या षटकात त्यांना अवंत सुपरची धाव आली. त्यानंतर गोलंदाज रोहित कमबॅक करतोय आणि बॅटर पण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेस ओव्हर द बेस्ट स्ट्राईक नोचा इशारा. चेंडू जातो सीमारेषे पार. 9+4 एकूण 5. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. प्युअर क्रिकेट स्ट्रोक. चेंडू जातो सीमारेषे पार. अजून एक खेळणं बाकी आहे. म्हणजे या इनिंगचा विचार केला तर या षटकात येणार एक चेंडू आणि त्यानंतर येणार षटक म्हणजे एकूण 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक 64 धावा लागले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा घेत चेंडू पण पाहतो यशरेषेकडे गेला. मात्र यशरेषेपासून थोडा पुढे पडल्यामुळे चेंडू पकडता येत नाही त्याला. एक धाव नक्कीच मिळते. एक धावने षटकाची सांगता होते. 4 षटकाच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना नांदेपाड संघाची धावसंख्या झाली 5 गडी बाद 65 धावा. 65 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 24 षटके 65 धावा. नक्कीच चांगली कामगिरी, चांगली धावगती, चांगल्या धावा. पण त्याचबरोबर 5 विकेट गमावले गेलेत. म्हणजे गोलंदाजांनी देखील चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आता बघायचंय अंतिम षटकात किती धावा जमवल्या जातील. साईवा संघाचे खेळाडू उपस्थित झालेले आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका आहे आणि अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषे पार. दणदणीत खणखणी एसबी साऊंड सिस्टमच्या माध्यमातून डीजे प्रणीत चांगली गाणी ऐकतोय.
यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कक्ष डीपला तैनात आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र इथे करत नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेक आपण पाहतोय. धावसंख्या 70 रन्स, 70 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं तर एक सामना झाला होता ज्यामध्ये 82 धावा जमवल्या होत्या. 83 धावांचं आव्हान होतं आणि ते आव्हान देखील पार केलं गेलं होतं. इथे झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि या क्षेत्ररक्षकाने सोडलेला आजच्या सामन्यात हा दुसरा झेल. गौतमचा हा दिवस नक्कीच चांगला नसावा कारण चांगला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या हातून चुका होत आहेत. मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जर आपण कॅच सोडली तर समोरचा फलंदाज त्या जीवनाचा फायदा उचलतो, धावा जमवतो आणि बऱ्याच वेळेला त्या धावा या आपल्या संघासाठी घातक ठरतात, आपल्या परवाच्यासाठी कारणीभूत देखील ठरतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू उजाशीच्या बाहेर फलंदाज जातोय. त्याचा फॉलो करणारा चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकात. गोलंदाज प्रसन्नची आपण पाहतोय. पहिला चेंडू चौकारानंतर प्रसन्नने फलंदाज रोखून धरले. जिथे अंतिम षटक आहे प्रत्येक चेंडू ती फलंदाज मोठा फटका लगवण्याचा, प्रहार करण्याचा प्रयत्न करणार, धावा जोडण्याचा प्रयत्न करणार. त्या दरम्यान प्रसन्न चांगली गोलंदाजी करतोय, टिचून मारा करतोय षटकात. यावेळेस चेंडूच्या गतीचा फायदा घेतला जातोय आणि चेंडूला भिरकलं तर 4 धावांसाठी. वेलकम फोर. धावा दाफुको लागलेले आपण पाहतोय आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 29 धावांवरती 5 चौकार आणि त्याचबरोबर एका षटकाच्या सहाय्याने 29 वैयक्तिक धावसंख्येवर मनीष खेळतोय आणि मनीषचा झेल सोडला होता गौतमने कव्हरच्या क्षेत्रावरती. त्यानंतर मनीषने चांगली फलंदाजी केलेली आहे. सन्माननीय डॉक्टर वाघमारे यांच्याकडून मंडळास 1000 रुपये देणगी स्वरूपात मदत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अशाच प्रकारे आपलं प्रेम आणि त्याचबरोबर सन्माननीय जयेंद्र भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये मंडळात देणगी स्वरूपात आले. या दोघांचे मनपूर्वक आभार. अशाच प्रकारे आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली साथ, आपली मदत दरवर्षी या मंडळाला लाभावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. साई आवास, NSC खानाव कर्णधारांनी यायचे. साई आवास, NSC खानाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचे आणि थळेपाडा आणि गोंधळपाडा, जर्मन थळेपाडा, गावदेवी गोंधळपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचे. 4ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. जे उपस्थित आहेत त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायचे. चला, साई आवास, NSC खानाव नक्कीच शिस्तीचं प्रदर्शन इथे केलं जात आहे. गावदेवी मापगाव संघाकडून एका रांगेत त्यांचा संघ शिस्तबद्ध पद्धतीत मैदानातून पॅन्डलच्या दिशेला जातोय. चला, नांदेपाडा, NCC नांदेपाडा आपल्या संघाने देखील शिस्तीचं प्रदर्शन दाखवायचं. एका रांगेत मैदानात प्रवेश करायचा आहे. हिमांशु थोळे आणि सुयश वाघमारे, चला लवकर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवकांच्या भूमिकेत जायचंय. हिमांशु थोळे आणि धावसंख्या झालेली आहे 77 धावा. 78 धावांचं लक्ष आहे आणि दोन्ही संघांना आणि येणाऱ्या उर्वरित संघांना देखील नियमांची माहिती मित्रांनो करून घ्या. टी-शर्ट, ट्रॅक शूज कंपल्सरी असणार आहेत. षटक चालू असताना दोन्ही फलंदाज आपापसात बॅक चेंज करू शकत नाही. षटक कंप्लीट झालं करू शकता. कंपल्सरी चेस पद्धतीचा नियम आहे. नो बॉल ऑफ ची सुवर्ण संधी असेल. थ्रो गोलंदाज बाद करण्यात येईल आणि त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल.
सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघांच्या संघ नायकाने आपले प्लेइंग 11ची लिस्ट एकूण 15 खेळाडूंची नावं पण देऊ शकता ती इथे द्यायची आहे. त्याचबरोबर फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा नवीन फलंदाज मैदानात जाताना त्यांनी गार्ड मैदानाच्या बाहेरच चेंज करायचे. मैदानाच्या आतमध्ये सेंटर गार्ड चेंज करताना पाहिलं तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. चेंडूला काही झालं सामन्यादरम्यान तर नवीन चेंडूच दिला जाईल याची नोंद घ्या. चेंडू फुटला, ओला झाला, गहाळ झाला तरी नवीन चेंडूच मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाहीये. आपण पंचांशी दाद मागू शकता. मात्र कोणत्या खेळाडूने पंचांशी वाद घातला तर त्या संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल. आणि सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा कमिटीकडे असेल, मंडळाकडे असेल अशी नोंद घ्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आजही आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत सन्मान्य संदीप पाटील सर, सन्मान्य राजेंद्र गरज सर यांच्याकडून एक चांगली पंचगिरी पाहायला मिळते. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी निष्पक्ष अशी पंचगिरी केली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने पंच आपल्याला लाभलेले आहेत. उरणचे पंच आहेत, त्यांचे खूप खूप आभार की आपण मंडळाच्या विनंतीस मान देऊन इथे आलात आणि चांगली पंचगिरी आपल्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. साई आवाज संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. NSC खानाव या संघाला सूचना दिली जाते की आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे. जर हा सामना चालू सामना 77 धावा झाल्यात, 78 धावांचं लक्ष. हा चालू सामना संपेपर्यंत आपला कर्णधार उपस्थित झाला नाही तर NSC खानाव संघाला योग्य ती पेनल्टी दिली जाईल. कारण आपण पाहतोय आपला प्रतिस्पर्धी संघ दिलेल्या वेळेत हजर राहिलेला आहे. कर्णधार उपस्थित झालेल्या नाणेफेकीसाठी इनिंग्स ब्रेकर नाणेफेक होणार असं आम्ही सांगितलं होतं. त्यानुसार साईयावा संघ इथे उपस्थित झालेला आहे. NSC खानाव संघाला सूचना आहे की आपण यायचंय आणि नाणेफेक होणं आवश्यक आहे. हा चालू सामना तील सेकंड इनिंग पूर्ण होण्याआधी. आणि जर्मन थोयपडा अ आणि गावदेवी गोंधळपाडा आपण देखील यायचे. आपल्या देखील कर्णधाराने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. गावदेवी गोंधळपाडा आणि जर्मन थोयपडा अ दोन्ही संघांना सूचना आहे की हा सामना संपण्याआधी, चालू सामना संपण्याआधी तुमच्या संघांच्या कर्णधारांनी, तुमच्या संपूर्ण संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. म्हणजे चारही संघांनी आपण पाहतो त्यातील एक संघ साईयावा संघ उपस्थित आहे. NSC खानाव, गावदेवी गोंधळपाडा आणि जन्म थोयपाडा अ तिन्ही संघांना सूचना आहे की आपण आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे. आपला संपूर्ण संघ तयार ठेवायचा आहे. कारण आधीच आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक नियमामध्ये एक गोष्ट आहे की कोणत्याही सामन्यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय या स्पर्धेमध्ये हा अधिकार मंडळाकडे असेल. इथे मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती झटका मिळू शकतो, नक्कीच मिळतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज सागर बॅक त्यावरती जे खेळाडू बसलेत गावदेवी मापगाव मित्रांनो, ती बाउंड्री लाईनचा तो फ्लॅग आहे. आपण क्रिकेट खेळता आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे. आणि कोणत्याही खेळाडूंनी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसायचं नाही, त्या फ्लॅगच्या मागे बसायचंय. प्रेक्षकांनाही ही सूचना आहे.
नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजीसाठी तो प्रथमेश. मित्रांनो, एक सूचना आहे की आपण लवकर यायचंय. मी आत्ताच सांगितलं होतं त्या फ्लॅगच्या मागे बसा, त्या फ्लॅगच्या मागे बसा. गावदेवी मापगाव, आपण आपल्या पुढचा जो होळी मैदानाकडे इथे मात्र त्यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या दूरवर जाणारा. पंचांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आणि या पंचांचा निर्णय की चेंडू अवांत स्वरूपाचा वाईटचा इशारा येतोय. एक धाव मिळते नक्कीच. चांगले पंच आहेत बघा. 2 मिनिटं अवधी घेतला, काही क्षणांचा काही सेकंदांचा अवधी घेतला, पाहिलं आणि योग्य तो निर्णय दिलाय. चांगली पंचगिरी पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहिलं कोणती धाव येत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या सामन्यात विजय संपादन करायचं असेल, या धावांचं यशस्वी पाठलाग करायचं असेल तर मात्र गावदेवी मापगाव संघातील फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सामने कोणते असोत, इनिंग्स बिल्ड करणं आवश्यक आहे. यावेळेस बॅटच्या आउटसाइड एज आणि फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हलियन. त्याचबरोबर गावदेवी गोंधळपाडा आणि जयमान थळेपाडा या दोन्ही संघाने कर्णधार देखील यायचे. यावेळेचा फटका कव्हरच्या दिशेला लागला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा फंबल करतोय. धावा नक्कीच त्याने रोखल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा इथे मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षक सुयश आपण पाहतोय. काही वर्षांपूर्वी याच मैदानात एक चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना या खेळाडूने षटकार लागला होता. याच पद्धतीत यावेळेस चांगला फटका, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट, सी मारे शेपार, 4 धावांसाठी. गावदेवी गोंधळपाडा आणि जयमान थळेपाडा या दोन्ही संघांना देखील सूचना आहे की मित्रांनो आपल्या कर्णधाराला पाठवायचं इथे. जयमान थळेपाडा संघाचा कर्णधार ऋतिक इथे उपस्थित झालेला आहे. धन्यवाद. आपले प्लेइंग 11ची लिस्ट आपण द्यायची. 15 खेळाडूंची नाव आपण देऊ शकता. त्याचबरोबर गावदेवी गोंधळपाडा आपल्या कर्णधाराला देखील पाठवायचं आहे. पुढचा चेंडू दिनारच्या या चेंडू लागलेला अप्रतिम स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हरी पद्धती लागलेला फटका, चेंडू जातोय पाहतोय ती म्हणजेच 2 गडी बाद 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. NSC खानाव संघाचा कर्णधार उपस्थित झाला असेल तर नाणेफेकीसाठी या मित्रांनो प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पेनल्टी देण्यात येईल जर सामना संपेपर्यंत आपला कर्णधार उपस्थित झाला नाही, नाणेफेकीचा कौल झाला नाही तर. आणि उर्वरित आता 4 षटकामध्ये आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.
65 धावांची. 24 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता असताना या सामन्यात पुढे काय घडतंय, कोणता संघ कशा प्रकारचा खेळ करतोय हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया सन्माननीय यासीन मचूद यांच्याकडे. आणि आमच्या फकीरपडा गावचे ज्येष्ठ नागरिक मान्य श्री यशवंत भोई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. नरेश किणी स्टेजवर यायचे आपल्याला बोलवत आहेत. नरेश किणी विनंतीला मान देऊन यायचं आहे. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. गेंदबाज सुयश की ये जड़ में डाली हुई गेंद उसे खोद कर खेला था कारपेट के सहारे. बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये, मगर लॉन्ग ऑन की दिशा में तकरीबन काउ कॉर्नर की दिशा में उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. देखिए, हर ओवर में आपको कम से कम 13, 14, 15 रन तो बनाने होंगे, तब जाके ये काम हो सकता है. पहले ओवर में 13 रन तो आए थे, मगर ये काफ़ी नहीं होगा. जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, पूरा फायदा उठाया, लॉफ किया उसे डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस. याच दरम्यान साई आवाज संघाचे कर्णधार यांना विनंती आहे. फुल टॉस गेंद, गलतियों के ऊपर गलती. मैं अक्सर कहता हूं दोस्तों, गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो. इस छक्के की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग. 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब आएगा मजा. अब आया है ऊंट पहाड़ के नीचे. पहले ओवर में 13 रन थे. ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे पिछड़ रही है मापगांव, मगर मापगांव के बल्लेबाज भी यहां पे बहुत ही बढ़िया धुआंधार बल्लेबाजी करते हुए, मगर उतना ही जबरदस्त कैच लॉन्ग ऑन की दिशा में. क्या कमाल का ये कैच था. हाई जंप लगाकर अपने झोली में कर दिया, अपने दामन में कर दिया, और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ. ये तीसरा झटका लग चुका है. आणि याच दरम्यान इथे उपांत्य फेरीचा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. गोकुळ भगत आणि मुन्ना ठाकूर NSC खानाव संघाचे कर्णधार आणि साई आवाज संघाचे कर्णधार. याच दरम्यान नाणेफेकीचा कॉल हा साई आवाज संघाच्या बाजूने लागल्यानंतर गोकुळ विनंती असेल आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गोकुळ आपला निर्णय. ओके, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्लीज अपडेट.
नहीं नहीं जी हाँ, यहाँ पे थोड़ी सी गलती की है बल्लेबाज ने। आयुष ने पहले ही गेंद पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की। हालांकि आयुष को थोड़ा सा यहाँ पे सेटल होने की जरूरत है, मैं कहूँगा, क्योंकि अंधाधुंध बल्लेबाजी करने की यहाँ पे जरूरत बिल्कुल नहीं है। पहले ओवर में 13 आए थे और दूसरे ओवर में हमारे गुणलेखक अक्षय हमें बताते हुए कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हुई है, 1 छक्का और 2 चौकों की सहायता से 16 रन जुटा लिए हैं, यानी कुल मिला के 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यानी 14.50 का औसत यहाँ पे मेंटेन तो किया है, मगर ये काफी नहीं होगा। मगर इसके लिए आपको शॉट सिलेक्शन की बहुत जरूरत है, क्योंकि आपका विकेट यहाँ पे इंपॉर्टेंट है। सर सलामत तो पगड़ी 50। आपका विकेट अगर यहाँ पे बचेगा तो ही आप छक्का लगा सकते हो, तो ये भी ध्यान रखने की जरूरत। ओवर में 1-2 बहुत ही अच्छी गेंदें होंगी, उनका सम्मान पूर्वक आपको सामना करना पड़ेगा। और जैसे ही खराब गेंद मिलती है, फुल टॉस है, ओवर पिच है, हाफ ट्रैकर है, तो उसके ऊपर छक्का या चौका लगाना लाजमी है। आहा, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। अचानक नूर बदल दिया है गेंदबाजों ने। हालांकि पहले तो जो 2 ओवर थे वो मैंडेटरी पावर प्ले के थे, इस वजह से शायद यहाँ पे रन बरसते हुए नजर आए। मगर जैसे ही मैंडेटरी पावर प्ले यहाँ से खत्म हुआ, उसके बाद देखिए क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। नहीं नहीं नहीं, इसमें दबा हाफ ट्रैकर, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। यहां से तय हो चुका है, मगर आधा सफर अभी भी बाकी है। दिनार की ये बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही सोच समझकर होशियारी के साथ डिलीवर करते हुए स्लोवर वन गेंद थी, हल्की सी उंगलियां फेरी थी और इसी वजह से बल्लेबाज पूरी तरीके से चक गए, मिस टाइम कर गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, गेंद शरीर पर टकराई, गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई और इसी वजह से रन लेने की भी कोई गुंजाइश नहीं थी। दिनार की अगली गेंद, इसमें तो दिनार ने थोड़ा सा जाल तो बुना था, मगर उसी जाल में फंस गए हैं दिनार। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद, अंपायर संदीप सर ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 36 रन, 36 रन ऑन स्कोर कार्ड। तीसरा ओवर प्रगति पर, 2 ओवर इसके बाद आने बाकी है। इस ओवर में कुछ हद तक रनों की संख्या के ऊपर रोक तो लगाई है दिनार ने। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत शॉट है ये, खोद कर खेला हुआ हेलीकॉप्टर के जरिए से गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार दंदन आती हुई निकल गई, 4 रन। आज अक्षय कुछ सोच के आए हैं। आज अक्षय ने ठान लिया है। आज अक्षय अपनी टीम को जितवाना चाहते हैं। उनकी मानसिकता, उनका अप्रोच और उनका जो अंदाज है वो साफ झलक रहा है। वेरी वेल डन अक्षय, इसी तरह से जज्बा होना जरूरी। हम जीत सकते हैं और जीतने में मेरा योगदान भी रहेगा। जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद अपने घुटने के बल गए थे, मगर इस मरतबा सीधा फील्डर को ढूंढ लिया और इसी वजह से मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा अक्षय को। देखिए, अक्षय बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, मगर उनके साथी बल्लेबाज आयुष को उनका साथ निभाना पड़ेगा। देखिए, प्रेजेंस ऑफ माइंड, वक्त की नज़ाकत, वक्त की मांग क्या है। क्या यहाँ पे 1-1 रन बना सकते हैं हम और अक्षय को स्ट्राइक पर ला सकते हैं, या खराब गेंद के ऊपर चौका मैं भी लगा सकता हूं। जी हाँ, आउटसाइड दी ऑप्शन गेंद, फिर से एक बार अंपायर जी ने हाथ फैलाए
वाइड का इशारा अंपायर जी का। 13 गेंदें बची है और 36 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर गेंद के ऊपर 3 रन बनाने हैं आपको। अगर एक गेंद डॉट होती है तो आपको छक्का लगाना पड़ेगा, मगर ये असंभव बिल्कुल नहीं है। ये आसानी के साथ आप पार कर सकते हो, ये रनों की संख्या चेस कर सकते हो। नहीं, देखिए मैं इसी की बात कर रहा था। अगर अच्छी गेंद है तो उसे आप ढीले हाथों के साथ खेलकर अपने साथी बल्लेबाज जो कि बहुत ही अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं, बहुत ही अच्छे मूड में दिखाई दे रहे हैं, उन्हें बल्लेबाजी करने देना यह आपकी जिम्मेदारी बनती है। 3 ओवर की समाप्ति, 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 16 और तीसरे ओवर में भी 13 रन, यानी तकरीबन 14 रन का जो एवरेज है ये मेंटेन यहाँ पे किया है। हालांकि ये काफ़ी नहीं होगा, अब 12 गेंदें बची हैं और जीतने के लिए हमारे गुण लेखक अक्षय हमें बताते हुए 36 रनों की ज़रूरत, यानी हर ओवर में 18 की ज़रूरत है। आबे अगर 18 रन बनाने हैं तो कम से कम 2 या 3 बड़े स्ट्रोक लगाना हर ओवर में लाजमी। हालांकि अक्षय की आंखें जम चुकी है, अक्षय ने इस विकेट को समझ लिया है और उनके बल्ले के बीचों बीच गेंदें टकरा रही है। तो मुझे लगता है कि अक्षय ने इस 12 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक अगर खेले तो फिर से एक बार ये मैच मापगांव के पक्ष में आ सकता है। नितेश ने बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई थी, शानदार बल्लेबाजी की थी। जी हाँ, इस मतलब राउंड आर्म एक्शन, बहुत ही बढ़िया एक्शन के साथ मलिंगा की याद यहां पे ताजा करते हुए, मगर वहां पे मिस फील्डिंग। देखिए ये बहुत बड़ा आपने नुकसान किया है। यहां पे 1 के बदले में 2 रन मिले, ये बड़ा नुकसान नहीं है। यहां पे नुकसान है अक्षय को अपने स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर दिया है, वो भी पहली गेंद पर, यानी अभी भी 5 गेंदें बाकी है। अभी अगर यहां से अक्षय बड़े स्ट्रोक खेलते हैं तो गलती किसकी, गेंदबाज की कि वहां के क्षेत्र रक्षक की, ये भी आपको सोचना पड़ेगा। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, क्या कमाल की एक्शन है देवीदास, वाह। मगर फिर से एक बार यहाँ पे दूसरे रन के लिए दौड़ पड़े, मगर थोड़ा सा खराब थ्रो का, थोड़ा नहीं बहुत ज्यादा ये खराब हुआ है गेंदबाजी करने वाली टीम के लिए। सीधा थ्रो अगर विकेट कीपर के हाथों में आता तो अक्षय की दंडी दांडी गुल थी, अक्षय रन आउट हो सकते थे। अक्षय बाल बच गए हैं, अक्षय बच रहे हैं। अक्षय को बार बार स्ट्राइक एंड पर आने का मौका मिल रहा है, तो ये क्या बताता है, ये क्या दर्शाता है, ये क्या संकेत है। मगर देवीदास की यहां पे तारीफ बनती है। ओहो, बाल बच गए, फिर से एक बार लेग स्टंप उखाड़ सकता था, 1 इंच दूरी से वो गेंद निकल गई। देवीदास की एक्शन से हम भी प्रभावित हो चुके हैं। देवीदास का अंदाज भी बहुत ही बढ़िया है और देवीदास देखिए बेझिझक और बेधड़क फुलर लेन कर रहे हैं। जी हाँ, आखिरकार देवीदास ने उसे हवा में खेलने पर मजबूर तो किया है, मगर 2 खिलाड़ियों के बीच में यह गेंद दूसरे रन के लिए फिर से एक बार मौका अक्षय को। वाह देवीदास वाह, बहुत ही बढ़िया। देखिए ये गेंदबाजी करना, इस मोमेंट पर इतनी अच्छी गेंदबाजी करना, सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी करना। जी हाँ, पानी की मांग हो रही है, सो प्लीज पानी मुहैया करवाइए। देवीदास की प्रैक्टिस मुझे साफ झलक रही है। देवीदास टच में है, देवीदास कॉन्फिडेंट है, देवीदास पूरी तरीके से आत्मविश्वास भरी गेंदबाजी यहां पे कर रहे हैं। आणि याच दरम्यान सन्माननीय विनोद पाटील आगरसुरे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण 5 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जेवढे लागणारे चेंडू आहेत ते या स्पर्धेला प्रोव्हाइड केलेले आहेत। मी एक ऑलराऊंडर, चिराड गावचे ऑलराऊंडर आणि त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं असेल, असे सन्माननीय विनोदजी यांना विनंती करतोय कि आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। तो हम बात कर रहे थे यहाँ पे देवीदास की एक्शन बहुत ही प्रभावित करने वाली, उसी के साथ उनकी सटीक लाइन एंड लेन भी मुझे नजर आई। गेंद को
हालांकि फुलर लेन कर रहे हैं, यॉर्कर करने की कोशिश कर रहे हैं, जड़ में डालने का प्रयास हो रहा है। देवीदास राइट आर्म राउंड विकेट। जी हां, फिर से एक बार यहां पे तकदीर का साथ मिला है। अक्षय को अंदरूनी हिस्सा लिया और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा पार 4। याच दरम्यान सन्माननीय एकनाथजी पेडवी यांना विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। 8 गेंदे 25 रन। आहा, ये देखिए, इसे कहते हैं एंगल गेंदबाजी। राइट आर्म राउंड विकेट आए और ऑफ स्टंप के बाहर तकरीबन वाइड यॉर्कर करने का अंदाज। हालांकि ये थोड़ी सी ओवरपिच गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई। 7 गेंदें बची है, 25 रनों की जरूरत। 7-25-25-7, मगर देवीदास ने काफी प्रभावित किया एन मौके पर। ओहो, ये मुफ्त का पंजा मिला है, पंजा। याच दरम्यान सन्माननीय केसीनाथ वाघमारे यांना सुद्धा विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। 5 रन का तोहफा। ओहो, इस मरतबा उनकी आगोश में ये गेंद सीधा उसे उड़ाया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। अब 6 गेंदें बची है और 14 रनों की जरूरत। देखिए, ये मैच है, ये क्रिकेट का खेल है, अनप्रेडिक्टेबल खेल। सही मायनों में बहुत मुश्किल है इसे परखना कि कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी। पहली नजर में ऐसा लग रहा था कि मापगांव टीम को ये रनों की संख्या बहुत भारी पड़ेगी, क्योंकि अच्छी शुरुआत की थी गेंदबाजों ने और अच्छी बल्लेबाजी की थी बल्लेबाजों ने और एक अच्छा टारगेट यहाँ पे सेट किया था। मगर इस ओवर में 22 रन देवीदास ने खर्च किए हैं। देवीदास का एक अच्छा ओवर यहाँ पे घट रहा था, मगर एक अंतिम गेंद के ऊपर उन्होंने 11 रन खर्च किए। वाइड के रूप में 1 रन आया, बाय के रूप में 4 रन और उसी गेंद के ऊपर एक छक्का आया। और इस वजह से अब जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 6 गेंदें और 14 रन। क्या यहाँ पे बचा पाएंगे 6 गेंदों में 14 रन? हालांकि अक्षय को जीवन दान भी मिले, अक्षय को तकदीर का साथ भी मिला, कुछ बाय के जरिए से रन मिले, कुछ अतिरिक्त वाइड के रूप में रन मिले और उसी की बदौलत, उसी का नतीजा यहाँ पे दिखाई दे रहा है कि मापगांव टीम अब जीत की दहलीज पर आ चुकी है। मगर दोस्तों, 14 रन भी बहुत होते हैं। एक अच्छे गेंदबाज के लिए सटीक लाइन एंड लेन से अगर आप गेंदबाजी करोगे तो ये आसान नहीं है 14 रन बनाना। हालांकि ये विकेट बल्लेबाजों के लिए नंदनवन है। ये विकेट के ऊपर बल्लेबाजों ने पूरी तरीके से अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने जौहर दिखाए हैं, मगर सटीक निशाने पर अगर गेंदबाजी करते हैं, जिस तरह से कल सोना ने गेंदबाजी की थी, उन्होंने एक ओवर में मात्र 2 रन खर्च किए थे। अमित पारकर ने अच्छी गेंदबाजी की थी। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है, गेंद हवा में बहुत ऊंची मगर लंबाई भी ज्यादा है और यहां पे आया है पहली गेंद पर छक्का। है
और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। नए गेंदबाज भुवन, जी हां, लेग स्टंप के बाहर भटके, वाइड का इशारा अंपायर जी का, और उसी के साथ बाई के रूप में 1 रन अतिरिक्त भी मिलेगा, यानी मुफ्त के 2 रन यहां पे भेंट के तौर पर, तोहफे के तौर पर दे चुके हैं गेंदबाज भुवन। एक ही गेंद पर 8 रन खर्च करने के बाद अब जीतने के लिए बचे हुए 5 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत। सन्माननीय केसरीनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून, यांच्यातर्फे आम्हाला अर्थात आमच्या या स्पर्धेसाठी 1500 रुपयांची देणगी आलेली आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 आभार व्यक्त करतोय। इस बीच बिंदी गेंद, देखिए फिर से एक बार बारिश की बूंदें जिस तरह से जरूरत होती है गर्मी के मौसम में, मगर इस मर्तबा ये हेलीकॉप्टर उड़ा दिया है अक्षय के बल्ले से ये लाजवाब सिक्सर, 6 रन, और ये मैच जीता है मापगांव ने। फेरीचा सामना पाहणार आहात। NSC